The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अनिच्चावत्त संखारा उपादवय धम्मिनो उपचित्वा निरुद्धन्ति ते संगोपसमो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या परिसरामधील कार्तिक परिवारातील कालकथित कालवश आई वेणुआई रघुनाथ कार्तिक या मातोश्रीचा दिनांक 16 मे 2025 रोजी मृत्यू झाला असून वयाच्या 66व्या वर्षी त्यांचं जे दुःखद निधन झालंय, त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे पती श्रद्धावान धम्म उपासक रघुनाथ बाबा रेशमाजी कार्तिक, त्याचबरोबर आईंचे सुपुत्र स्नुषा जावई सुपुत्र कामोद रघुनाथ कार्तिक, सुजाताताई कामोद कार्तिक, पूर्वाताई रघुनाथ कार्तिक, रामरतन व्यंकटेश धुमाळ शरण रघुनाथ कार्तिक आणि स्नेहाताई शरण कार्तिक, संपूर्ण कार्तिक परिवार, त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट आणि पाहुणे मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती, त्याचबरोबर दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक यांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्ध वाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। कार्तिक आई आपल्यातून निघून गेल्या। भगवंताचं वचन आहे, भगवान बुद्धांनी जो धम्म शिकविला सांगितला आणि जे वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्त केलं, खरं तर 12 तारखेलाच आता वैशाख पौर्णिमा संपन्न झाली आणि त्याच्या 4 दिवसानंतरच आईचं दुःखद निधन झालं। आम्ही स्मशानभूमीमध्ये होतो। समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर लोक, श्रद्धावंत उपासक उपासिका आईंना शेवटची आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या अंतिम संस्कारामध्ये सहभागी झाली होती। भगवंताचा उपदेश आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीला स्वीकारावाच लागतो। आई बाबा नेहमीच आमच्याकडे येत होते। आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या YouTube चॅनल वरून सातत्याने धम्मदेशन ऐकत होते। कामोद असतील किंवा सुजाताताई आणि सर्वच परिवार आपला अत्यंत धार्मिक आणि श्रद्धावंत आहे।
आणि त्यानुसार सातत्याने भिक्खू संघाच्या संपर्कात राहणे, शेवटच्या क्षणी सुद्धा मला वाटतं भिक्षू संघाकडून परित्राण धम्मदेसना ही आईने श्रवण केली आणि त्यामुळे जीवनभर त्यांनी आपलं धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला. बुद्ध धम्म संघावरती एकनिष्ठ श्रद्धा ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि त्याद्वारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये सदोदित कुशल कर्मावरती विश्वास ठेवून, पुण्य कर्मावरती विश्वास ठेवून दान, सील आणि समाधी या भगवंताच्या धम्माचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला. भगवान बुद्ध म्हणाले, जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्म आणि संघाची शरण ग्रहण करत असतो, खऱ्या अर्थाने तो कधी दुर्गतीला जात नाही. हे भगवंताचं वचन आहे. कारण आपण पाहू शकतो भगवंताच्या काळामध्ये अंगुलिमाल असतील, पटाचारा असेल, सुजाता असेल, विशाखा असेल, राजे लोक असतील, जे जे लोक भगवान बुद्धाला शरण आले खऱ्या अर्थाने, म्हणजे बुद्धं धम्मं संघं शरणं गच्छामी जे आहे, तर त्यानुसार दान, सील आणि समाधीचा अभ्यास करणारे जे असतात, नथी मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं या भगवंताच्या वचनाला जे अनुसरणारे असतात, भगवंत म्हणतात कधीही ते दुर्गतीला, अपाय गतीला जात नाहीत. आणि निश्चितच मला वाटतं आईंचं सुद्धा त्यांच्या पंचोपादान स्कंधाला सुगती प्राप्त होईल. कारण त्यांचं पुण्यकर्म, कुशल कर्म, त्यांचा स्वभाव, त्यांचं आचरण यासाठी कारणीभूत ठरणार आहे. आणि त्यानुसार भगवान बुद्धांनी सांगितलं, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. आपले भगवानही 80 वर्षाचे होते. आम्ही नेहमी सांगतो, आपण प्रवचन ऐकत असाल तर, भगवान म्हणाले जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, जिथे जन्म आहे तिथे म्हातारपण आहे, जिथे जन्म आहे तिथे आजारपण आहे आणि जिथे जन्म आहे तिथे दुःख आहे. ह्याला कोणीही मुकू शकत नाही. हे प्रत्येकाच्या वाट्याला येते. आणि त्यासाठीच म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलंय की मरण कधी, कुणाला, कुठे आणि कोणत्या अवस्थेत येईल ह्याची जरी शाश्वती नसली, ह्याची जरी गॅरंटी नसली, तरी सुद्धा मरणापासून कुणाचीही इथे सुटका नाहीये. मरणाच्या दाढेतून परत येतील काही काळासाठी, पण मरणापासून मात्र कोणाचीच सुटका नाही. हे वक्तव्य ज्यांचं आहे, हा उपदेश ज्यांचा आहे, त्या भगवान बुद्धांना सुद्धा वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाणाला प्राप्त करावा लागला. हालाकी भगवंताच्या काळामध्ये 130 वर्षाचं आयुर्मान होतं. बघा, तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचाल तर भगवंताचे सख्खे चुलत भाऊ आनंद भंतेजी 120 वर्ष जगले. बघा, मिगार माता विशाखा ज्या होत्या 120 वर्षांचं आयुष्य जगल्या. बघा, असे कितीतरी महाकाश्यप भंतेजी आहेत किंवा अजून भरपूर भिक्षू आहेत, काही गृहस्थ आहेत, काही गृहिणी आहेत की ज्यांना भरभरून आयुष्य मिळालं. पण त्या कंपेअर मध्ये, त्या तुलनेमध्ये भगवान आपले किती जगले? किती? 80 वर्ष जगले. आत्ताच जर आपण घेऊ उदाहरण, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे इथल्या देशातल्या तळागाळातला माणूस आज वैभवाचं जीवन जगतो आहे. ज्यांच्या वाट्याला कधी शिक्षण नव्हतं, ज्यांच्या वाट्याला श्रीमंती नव्हती, ज्यांच्या वाट्याला मान सन्मान नव्हता किंवा कुठलेही मानवी मूलभूत अधिकार जे आपण आज उपभोगतो आहे, त्यापासूनही जो समाज, जी माणसं वंचित होती हजारो वर्ष, त्या समाजाच्या वाट्याला बाबासाहेब आले. त्यांनी प्रचंड स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या कुटुंबाचीही पर्वा न बाळगता अव्याहतपणे काम करत राहिले. त्या बाबासाहेबांना सुद्धा 60-65 वर्षांचंच आयुष्य लाभलं आणि ते गेले आपल्यातून. बघा, कोणी संत असतील, कोणी महापुरुष असतील किंवा अजून कोणी असतील, समाजहिताचं कार्य करणारे, लोकांसाठी जीवन जगणारी लोक, असं काही नाही आहे की ते लोक चांगलं काम करतात म्हणून 100 वर्षाचं आयुष्य, 150 वर्षांचं आयुष्य किंवा कोणी शरीराने अजरामर आहे असं कुठेही ऐकिवात तुम्हाला मिळणार नाही. उलट पक्षी ज्यांच्या डोक्यामध्ये लोकहित जास्त असते, हे मी नेहमी सांगतो, आणि ह्याचा लोड ज्यांना जास्त असतो, अशी बहुतेक वेळा अशी जी माणसं असतात लवकर जातात. भगवान बुद्ध सुद्धा त्याला अपवाद नाही आहेत. बघा, प्रचंड 45 वर्ष फिरले भगवान आपले. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अत्ताय हिताय. बघा, 45 वर्ष, 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केली. बघा, राजकुमार असलेला एक तरुण, अत्यंत सुंदर, देखणा आणि शरीराने धष्टपुष्ट असलेला,
ज्याला ऊन, वारा, हवा, पाणी याचा स्पर्श आणि त्याचा त्रास होऊ नये म्हणून आई वडिलांनी 3 महल बांधून दिले, तो सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतो, उरुवेलीच्या जंगलामध्ये 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करतो, अन्नाचाही त्याग करतो, अगदी थोडस अन्न घेऊन घेऊन 6 वर्ष पर्यंत तपश्चर्या करून आपल्या शरीराला पूर्ण क्षीण करतो. आणि क्षीण केल्यानंतर समजते की उपाशी राहून काही मिळणार नाही, आपण मार्ग चुकलेलो आहोत, अन्न ग्रहण करावं लागेल, शरीरामध्ये ऊर्जा पाहिजे आहे जर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर. आणि म्हणून सुजाताकडून खीर ग्रहण करून मग ज्ञानाची प्राप्ती होते. वैशाख पौर्णिमेला सांगतोय यासाठी की खडतर तपश्चर्या करत असल्या कारणाने, बसून राहिले असल्या कारणाने आणि जास्त धावपळ आणि जास्त लोकांचं भलं कसं होईल याचा भाव मनामध्ये असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून मग त्यांचं आयुष्य बघा कमी झालं. खरं तर आयुष्याच्या संदर्भामध्ये, या सौंदर्याच्या संदर्भामध्ये, बुद्धिमत्तेच्या संदर्भामध्ये, श्रद्धेच्या संदर्भामध्ये, धार्मिकतेच्या संदर्भामध्ये आपला स्वभाव जो काही आहे, भगवान बुद्ध म्हणाले याला पूर्वकर्म सुद्धा जबाबदार असते. म्हणून सगळीच माणसं इथे सारख्या स्वभावाची नाही आहेत कोणत्याही बाबतीमध्ये. एका घरची जरी मुलं आपण विचार केला कुटुंबातील सदस्यांचा, तरी सुद्धा एका कुटुंबातील माता पिता एकच असून देखील एका कुटुंबातील सर्व लोक एका स्वभावाची नाही आहेत बघा. एका समाजातली किंवा एखाद्या देशातली गोष्ट तर वेगळीच आहे, पण कुटुंबातली सुद्धा लोक एका स्वभावाचे, एका वयाचे, एका रंगरूपाचे नाही आहे. फार क्वचित वेळा असं होते की रंगरूप सारखा असतो, कधी कधी ट्विन्स जन्माला येतात तर बिलकुल ते ओळखायला येत नाहीत, परंतु ट्विन्स असताना देखील शरीरयष्टी जरी सिमिलर किंवा सारखी दिसत असली तरी स्वभाव मात्र सारखाच असत नाही बघा. हे तुम्ही पण अनुभवत असाल कधी कधी. तर हे सांगतोय यासाठी की त्या भगवान बुद्धाला सुद्धा जावं लागलं. म्हणून जेवढे चांगले आहेत, वाईट आहेत, कुशल मार्गावरती आहेत, अकुशल मार्गावरती आहेत, पुण्यवान आहेत, पापी आहेत, श्रद्धावान आहेत, अश्रद्धावान आहेत, धार्मिक आहेत, अधार्मिक आहेत, दानी आहेत, कंजूस आहेत, सिलवान आहेत, दुशील आहेत, ध्यानी आहेत आणि ध्यानावर विश्वास नसणारे, कोणत्याही अवस्थेतील, कोणत्याही मानसिकतेचे व्यक्ती असो, छोटे छोटे सूक्ष्म जीव असो, पाण्यात राहणारे असो, जमिनीत राहणारे असो, जमिनीवर सरपटणारे असो, जमिनीवर चालणारे असो, सूक्ष्म असो की विशाल असो, हवेत उडणारे असो, 2 पायाचे असो की 4 पायाचे असो की 8 पायाचे असो की बहुपायाचे, भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येकाचा कर्मविपाकानुसार त्याचं आयुष्य निश्चित आहे. आणि त्यामुळे भगवंताने या मरणाला सांगताना सांगितलं की परमनंटली शरीराने इथे कोणीही राहत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध आपले गेले, आनंद भंतेजी गेले, विशाखा मिगार माता, यशोधरा माता, आत्ताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपणही प्रत्येक जण जाण्यासाठीच इथे आलो. कोण कधी जाईल ह्याची शाश्वती नाही आहे, परंतु जाणार हे मात्र निश्चित आहे. कधी कोण कसं जाईल हेही माहिती नाहीये कोणाला. भगवंताच्या काळातच बघा एक घटना, आळवीला आपले भगवान राहत होते. एकदा वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी भगवान राहिले. शहरांमध्ये सुद्धा बऱ्याचदा राहिले, जसं श्रावस्तीमध्ये 20-25 वर्ष. सर्वाधिक काळ कुठे थांबले आपले भगवान? कुठे? श्रावस्ती नगर. फार मोठं नगर होतं तेव्हा. आता जसं मुंबई आहे, चेन्नई आहे, हे मोठमोठी शहर महानगर आहेत ना, मेट्रो सिटी आपण म्हणतो त्याला, तर तसं त्या काळामध्ये श्रावस्ती नगर होतं बघा, महानगर. आणि तिथे भगवान राहिले. 25 वर्ष वर्षावास केले. 19 वर्षावास श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाने बांधून दिलेल्या, दान दिलेल्या जेतवन विहारामध्ये, आणि 6 वर्षावास मिगार माता विशाखाने बांधून दान दिलेल्या पूर्वाराम विहारामध्ये भगवान राहिले. बाकीच्या अनेक ठिकाणी वर्षावास केले, मग कधी फिरत राहिले. आणि मग एकदा असंच आळवीमध्ये भगवान राहिले. आळवीमध्ये 2 वेळा भगवान गेले. पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा मग थांबले तिथे, तर उपदेश केला. तर एक दिवस उपदेश करत असताना आळवीमध्ये 16 वर्षाची एक तरुण मुलगी त्या ऐकणाऱ्या श्रोता वर्गांमध्ये बसलेली होती. आता बघा, कुणाची श्रद्धा निर्माण कधी होईल, कुणाची श्रद्धा थोडी असेल तर ती विकसित कधी होईल, ह्याच निश्चित सांगता येत नाही. काही लोक बघा, भगवान म्हणाले जसं अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे काही लोक असतात इथे, काही लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे असतात, काही लोक अंधाराकडून अंधाराकडे जाणारे आहेत,
आणि काही लोक प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे आहेत. उपमा देऊन आपलं कौशल्य दाखवलं भगवंतानी. म्हणजे 4 प्रकारची अशी लोक असतात म्हणाले भगवान या जगतामध्ये, की काही लोक अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रकाशाकडून अंधाराकडे, अंधाराकडून अंधाराकडे आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे. आता हे सगळ्या बाबतीमध्ये सांगितलं भगवंताने. गरिबी श्रीमंतीच्याही बाबतीमध्ये हे उदाहरण दिलंय, आध्यात्मिक जीवनाच्या बाबतीतही हे उदाहरण दिलंय, की काही लोक कसे अगोदर चांगले असतात आणि नंतर मग ते वाम मार्गाला लागतात. तर काही लोक आता सध्या वर्तमान जीवनामध्ये वाम मार्गावरती असतात आणि नंतर मग सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित होतात. तर काही लोक जन्मापासून मरेपर्यंत वाम मार्गातच जन्माला म्हणजे वाईट परिस्थितीतच जन्माला येतात आणि वाईट परिस्थितीमध्येच मृत्यूला कारणीभूत ठरतात. तर काही लोक जे दुर्मिळ सांगितलं भगवंताने, की चांगल्या अवस्थेमध्ये जन्माला येतात, चांगल्या परिवारात, चांगल्या कुळात जन्माला येतात आणि चांगले सुसंस्कारी सुज्ञ लोक ज्या घरात असतात, तिथे धार्मिक लोक असतील तिथे जन्माला येतात आणि आपल्या कर्मावरती विश्वास ठेवतात, शील सदाचारावरती, दानावरती विश्वास, ध्यानावरती विश्वास ठेवतात आणि ते जीवनभर तसंच धार्मिक सिलवान राहून जीवन जगतात आणि मग ते प्रकाशाकडून प्रकाशाकडे जातात. तर श्रद्धेच्याही बाबतीत असंच सांगितलं भगवंताने. आजही हे भगवंताचा जो उपदेश आहे ना, हा जशाच तसा लागू आहे. जसं बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिलं हे आपल्याला माहिती आहे. जाणीव असणारे सर्वच आहेत का? नाही आहेत. बघा, काल गरीब होते, कंगाल होते, आज मालामाल झाले. त्या मालामाल झालेल्यांपैकी फार क्वचित असे लोक आहेत की ज्यांना जाणीव आहे की हा त्याग कुणाचा आहे, ह्याचा श्रेय कुणाचा आहे, हे कुणामुळे प्राप्त झालाय. तर मग त्यांच्या मार्गावर आपण अंगीकार केला पाहिजे, अनुसरलो पाहिजे, असे जाणीव असणारे. तर म्हणून आळवीला भगवान असताना 16 वर्षाची एक मुलगी भगवंत असे उपदेश करत होते. भिक्खू पण होते, भरपूर प्रमाणात भिक्खू पण असायचे आणि गृहस्थ उपासक आणि उपासिका पण असायचे, राजे लोक पण असायचे, सर्व स्तरातील लोक असायचे. भगवान होते, महाकारुणिक असतात आणि त्यांच्या समान कोणी नसते. म्हणून त्यांचा उपदेश ऐकायला सर्व प्रकारचे लोक येत असतात आणि लोक बदलतात, पण सर्वच नाही. कारण भगवंताच्या काळातही सर्वच लोक काही बदलले नव्हते आणि आजही सर्वच लोक बदलणार नाहीत आणि उद्याही सर्वच लोक बदलणार नाहीत. कारण भगवान बुद्धांचं वचनच आहे की 3ही काळात 2ही प्रकारचे लोक असतात. सर्वच लोक चांगलेही नसतात आणि सर्वच लोक वाईटही नसतात. हाच अनुभव वर्तमान जीवन जगणाऱ्या लोकांनाही अनुभवायला मिळतो, भूतकाळातल्याही लोकांना तोच अनुभवायला मिळाला आणि भविष्यातही. तर मग ती 16 वर्षाची एक तरुणी असते, तीही भगवंताचा उपदेश श्रवण करते आणि भगवंताचा उपदेश श्रवण केल्यानंतर तिच्या मनामध्ये श्रद्धा विकसित होते बुद्ध धम्म संघावर. भगवान विशेष रूपाने तिथे उपदेश करत असतात जीवनाच्या संदर्भामध्ये, की जीवन अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, जीवनाचा भरोसा नाही आहे. इथे कधीही कोणीही जाऊ शकते. जीवन परिवर्तनशील आहे, वेळ सारखीच राहत नाही. आज आपलं धष्टपुष्ट शरीर आहे, पण हे एक दिवस आपल्याला धोका देते. आपले हे केस आज काळे आहेत, उद्या ते पांढरे होऊ शकतात. आज डोळे आपले चांगले आहेत, उद्या आपल्याला धोका देऊ शकतात, कमजोर होऊ शकतात. आज आपलं श्रवण इंद्रिय कानं चांगली आहेत, उद्या ते बहिरे होऊ शकतात. आज आपले गुडघे चांगले आहेत, कंबर चांगली आहे, पण काही कालांतराने त्याच्यामध्ये पण बिघाड होऊ शकतो ना आपण असं वाकडं होऊ शकतो. किंवा सगळं जठराग्नी असेल किंवा डायजेशन सिस्टम आहे किंवा सगळ्या शरीराबद्दल भगवंतानं सांगितलं की हे एकाच अवस्थेत राहत नाही. ना शरीर एका अवस्थेत राहते, ना मन आणि मनाची अवस्था एकाच अवस्थेत इथे काहीच राहत नाही. बघा, सर्व काही इथे बदलत असते. संसार त्यालाच म्हटलाय संसरण करणे. काय म्हटलंय? संसरण होणे किंवा संसरण करणे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याला संसरण म्हणतात. आणि म्हणून या संसाराला, जगाला काय म्हणतात लोक? एक शब्द काय वापरतात? संसार हा शब्द. तसं तर ते नवरा बायकोच्या संसाराला संसारच म्हणतात, पण त्यालाच संसार नाही म्हणत. तर भगवंताने याला पण संसार म्हटलं. ह्याला संसार, जग, विश्व, त्यानंतर भवचक्र, याला खूप काय काय नाव आहे, सृष्टी. तर भगवंताने मग उपदेश केला तिथे. त्या 16 वर्षाच्या तरुणीमध्ये श्रद्धा निर्माण झाली आणि काही दिवसानंतर मग भगवान तिथून आळवीतून निघून गेले. आता ही 16 वर्षाची जी तरुणी आहे तिने मनावर घेतलं. मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं कुणात श्रद्धा निर्माण होईल आणि काय परिवर्तन होईल सांगता येत नाही. आज आपण पाहतोय काही लोकांमध्ये खरंच बदल होतो धार्मिक दृष्ट्या किंवा आचरणाच्या दृष्टीने, आणि काही लोक उलट्या घागरीच्या स्वभावाचे असतात की नाही? खरंच असतात.
बिलकुल असतात असे लोक बघा. म्हणजे आपल्याच लोकांची गोष्ट नाही, कोणाच्या कुटुंबातली पण गोष्ट. कुटुंबामध्ये सुद्धा कधी कधी असं होते की समजते, दिसते काय चाललंय, आपण कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कसा बदल करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे वगैरे वगैरे, परंतु सगळ्यांच्याच मनात असा भाव येत नाही की आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल केला पाहिजे. आणि म्हणून 3 वर्ष लोटले आळवीला भगवान येऊन गेले. 3 वर्ष लोटले. 3 वर्षानंतर पुन्हा एकदा भगवान आळवीमध्ये आले. आळवीमध्ये आल्यानंतर भगवंताने मग उपदेश केला. एका उपदेशामध्ये पुन्हा तीच तरुणी जी तेव्हा 16 वर्षांची होती ती पुन्हा तिथे आली उपदेश ऐकण्यासाठी भगवंताचा. आणि भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी आल्यानंतर भगवंताची उपदेश करण्याची एक विशेषता होती. कोणती विशेषता होती? जसं डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो ना आजारी पडल्यानंतर, तेव्हा डॉक्टर त्याच्याकडे जे मेडिसिन असते, इंजेक्शन्स असतात, त्याच्याकडे जे काही औषधी असते, टॅबलेट्स असतात, तर प्रत्येक पेशंटला पाहून डॉक्टर असं नाही करत, हा ही बॉटल काढली, हे इंजेक्शन भरलं, पेशंट या इकडे दिलं इंजेक्शन, जा ह्या गोळ्या, असं करतात का डॉक्टर? नाही. डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो तेव्हा प्रथम दर्शनी डॉक्टर म्हणतात जीभ दाखवा, म्हणजे काही पेशंटला, काहींचे डोळे दाखवा म्हणतात. ते झाल्यानंतर त्यांच्याकडे टेथोस्कोप असतो, ते कानात घालते आणि आपल्या छातीला पोटाला कुठे कुठे लावून चेक करते. आणि कधी कधी नाडी पाहते, त्या घड्याळाकडे पाहते, आपले हार्टबीट वगैरे वगैरे काय जे असेल ते चेक करते, म्हणजे तपासते आपल्याला अगोदर. तपासून ते कन्फर्म करते की कोणता आजार आहे, तो कुठल्या लेवलचा आजार आहे, आणि मग यांना नेमकं कुठलं इंजेक्शन दिल्या गेलं पाहिजे, यांना कुठलं सिरप दिल्या गेलं पाहिजे, कुठल्या टॅबलेट्स गोळ्या औषधी दिल्या गेल्या पाहिजे, आणि किती वेळाच्या दिल्या पाहिजे, त्यानंतर पथ्य कोणतं सांगितलं पाहिजे, हे आवर्जून डॉक्टर करतात बघा. ट्रीटमेंटच्या वेळेस तुम्ही अनुभवत असाल. भगवान सुद्धा आपले सुपर सायंटिस्ट होते, डॉक्टर होते, टीचर होते, म्हणून आपल्याला खूप माहिती आहे म्हणून लोकांना सांगितलं पाहिजे काहीही कुणालाही, तसं भगवंताने कधी केलेलं नाही. ही एक विशेषता होती भगवंतामध्ये. अशा अनेक विशेषता होत्या भगवंताने. मग समोरच्यांना चेक करायचे भगवान, तपासायचे. तर मग ती तरुण मुलगी जी होती ना, त्या ऐकणाऱ्यांमध्ये सर्वात तरुण म्हणून ती तिथे बसलेली होती. हालाकी धार्मिक ठिकाणी तुम्ही पाहत असाल, कधी विहारांमध्ये, कधी धार्मिक कार्यक्रमांमध्ये एजबार झालेली जी माणसं असतात, स्त्रिया आणि पुरुष, त्यांची संख्या जास्त असते आणि तरुणींची संख्या फार कमी आणि फारच कमी असते. बिलकुल. तर ती त्या बसलेल्यांपैकी जास्त तरुण होती, तर भगवंताने तिच्यावरती फोकस केला. ऍक्च्युली भगवंताची ही पण एक विशेषता असायची की आता इथे बसलेले आहात आपण सर्वजण, भगवंताच्या समोर तर हजारो लोक असायची, लाखो लोक असायची, तर भगवान बघायचे की कुणाचं पुण्य आता फळाला येईल. जसं की तुम्ही आता, आम्ही शेतकऱ्याच्या घरी जन्मलो, गावाकडे आंब्याची झाडं असतात बघा, आता आंबे आलेली आहे. आम्ही सकाळी उठायचो जेव्हा लहान होतो तेव्हा, शेतामध्ये आंब्याची झाडं होती भरपूर, शेत जवळच होतं, तर आम्ही जायचो शेतीमध्ये आंब्याच्या मोसम मध्ये आणि झाडाकडे बघायचो, आंब्याला भरपूर आंबे आलेले, तर त्यातला पाडाचा आंबा कोणता हे बरोबर समजते बघा. पाडाला आलेला तर मग दगड घ्यायचा, नाही तर वरती चढायचं आणि नेमका तोच आंबा तोडायचा. जो कच्चा असेल तर तो तोडून उपयोग नाही. पाडाचा आंबा बरोबर गोड लागतो बघा, तुम्ही खाल्ला असेल कधी तर, किंवा झाडाला पिकलेला आंबा फार जास्त गोड लागतो. हा आमचा अनुभव आहे, तुमचा कधी असेल तर माहिती नाही. तर बघा, आपण तोच आंबा तोडतो की जो पिकलेला असेल किंवा पाडाला आलेला असेल. बरोबर. भगवान असेच करायचे. एवढ्या लोकांमध्ये ज्यांचं पुण्य आता फळाला येऊ शकते, जसं की हुरडा, ज्वारी लावल्या आता लागले कणसन, आता हुरडा खाऊ, असं असते का? हुरड्यावर त्या ज्वारीला येऊ द्यावं लागते आणि तेव्हा तो हुरडा खावा लागतो. किंवा काय म्हणू त्याला, चण्याचे झाड असत, हरभरा वगैरे, तो पण आता लागलं त्याला टहाळ वगैरे ते, आणि आता तोडायचं आणि खायचं असं नाहीये. त्याचा एक मौसम असतो आणि तेव्हाच बरोबर ते फळाला येणार असतं आणि तेव्हाच तोडतो. भगवंत तसेच करायचे, परंतु भगवंताची विशेषता अशी असायची, एवढ्या लोकांमध्ये ज्याचं पुण्य फळाला आलंय त्यांना फोकस जरी करायचे, परंतु तोच उपदेश इतरांना सुद्धा वाटायचे की माझ्यासाठी सांगत आहे भगवान.
ही एक भगवंताची आपल्या विशेषता होती. मग 3 वर्षानंतर आळवीला गेले होते, ती मुलगी तिथे आली होती आणि भगवान बुद्ध नेमकं तिलाच समोर बोलवतात आणि तिला 4 प्रश्न विचारतात. काय करतात? 4 प्रश्न विचारतात. बघा, छोटासा उपदेश भगवंताचा जीवनाबद्दल तिला विचारतात की सर्वजण ऐकतात. आता मोठमोठे लोक बसलेली असतात, ती तरुण असते, तिला विचारतात की तू कुठून आली आहेस. आता तिची मानसिकता अगोदर स्कॅन केलेली असते, तपासलेली असते भगवंताचे. ती आध्यात्मिक जीवन जगत असते, तिला धम्माचा अभ्यास असतो प्रॅक्टिकली, आणि म्हणून तिला भगवान विचारतात कुठून आली आहेस. ती म्हणते भगवान माहित नाही. आता जे सर्वसामान्य लोक असतात, ज्यांना धम्माचं क ख ग घ न च च ज ज न काहीच माहिती नाही, म्हणजे पुढची तर गोष्ट लांबच राहिली. आजही असे लोक आहेत बघा. सांगा म्हणतात निर्वाण कशाला म्हणतात. आता पंचशीलच पालन करत नाही, निर्वाण कसं सांगायचं, आणि समजेल तरी कसं. सकाळीच ते व्हॉट्सअपवरती ग्रुपवर एका कोणी ते चॅटिंग करत होतं, तर मी काही बोलत नाही तसं, पण जस्ट वरती मेसेज येत होते तर ते बघत होतो. तर त्यांचं 4 आर्य सत्यांबद्दल चाललेलं होतं. 4 आर्य सत्य म्हणजे काय. आता मी म्हटलं बा ते टाईप करता आलं असतं आपल्याला जास्त वेळासाठी तर सांगितलं असतं, पण ते व्हॉट्सअप ग्रुपवर 4 आर्य सत्य कसे समजून सांगावे. तुम्ही आपले प्रवचन नंदनवन कॉलेजच्या विहारातले जर ऐकले असतील तर त्याच्यामध्ये 4 आर्य सत्य सांगण्यासाठी मला वाटतं कितीतरी एपिसोड केलेले आहेत. बघितलं का मग, कितीतरी एपिसोड केले. त्याचं पुस्तक आलंय बघा, 4 दुःख म्हणजे काय, दुःख निरोध दुःख गामिनी पटिपदा दुःख, जे काय असेल ते समजा 4 आर्य सत्याचं विश्लेषण करावं लागतं. असं कसं समजेल. हा सांगा बरं 4 आर्य सत्य कशाला, सांगा बरं निर्वाण कशाला, याचा असा विषय आहे का, तर नाही आहे. तर भगवान तिला विचारतात की कुठून आली आहेस. ती म्हणते भगवान माहित नाही. आता सर्वसामान्य लोकांना त्या अध्यात्माचं ज्ञान नसल्यामुळे लोकांना वाटते अरे काय भगवंताला उद्धट बोलते, माहित नाही. कसं माहित नाही, तू तुझ्या घरूनच आली असेल, सर्वसामान्यांना वाटते. पण हा विषय होता आध्यात्मिक. तिला विचारलं, तिने बरोबर उत्तर दिलं की भगवान माहित नाही. तर भगवान तिला म्हणतात कुठे जाणार आहेस. भगवान माहित नाही. जे बसलेले लोक राजे बिजे कोण 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 नाही, आता श्रीमंत लोक, सावकार, श्रेष्ठी, महाश्रेष्ठी तिथे बसलेले, आणि त्यांच्या मनात विचार येते छोटीशी पोरगी आहे आणि भगवान विचारत आहेत तिला जवळ बोलून, आणि ही उद्धट बोलते. पण आता मध्ये कोण बोलेल, भगवंताच्या समोर कोण बोलेल. तर मग पुन्हा 3रा प्रश्न विचारतात भगवान तिला की तुला खरंच माहित नाही. ती म्हणते भगवान माहिती आहे मला. पुन्हा भगवान 4था प्रश्न विचारतात तुला माहिती आहे. ती म्हणते भगवान मला माहित नाही. आता हे समजायला थोडस अवघड आहे बघा. पहिला प्रश्न बघा, लक्षपूर्वक आहे का, जीवनाबद्दलच भगवंताने तिला विचारलं. छोटासा उपदेश आहे भगवंताचा, आई गेल्या त्याच्यावरूनच सांगतोय. कुठून आली आहे हा क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन बरोबर. कुठून आली आहे, तिने काय सांगितलं, उत्तर काय दिलं, माहिती नाही. दुसरा प्रश्न काय विचारला, कुठे जाणार आहेस, काय उत्तर दिलं, माहित नाही. 3रा प्रश्न काय विचारला, खरंच माहित नाही का, तिने काय उत्तर दिलं, माहित आहे. पुन्हा 4था प्रश्न विचारला, माहित आहे, माहित नाही. बरोबर. एका प्रश्नाचं उत्तर दिलं माहित आहे, 3 प्रश्नांचं उत्तर नकारात्मक दिलं, माहिती नाही. भगवंत म्हणाले बस. मग त्या 4 प्रश्नांना धरून भगवंताने विश्लेषण केलं. मग भगवान म्हणाले की हे श्रद्धावंतांनो, हे गृहस्थांनो, हे गृहिणींनो, हो हे उपासक उपासिकांनो, आता मी या तरुणीला जे प्रश्न विचारले 4 प्रश्न ते जीवनासंदर्भातील आहेत प्रत्येकाच्या. त्याची मी तुम्हाला उकल करून दाखवतो म्हणाले भगवान. तर भगवान म्हणाले तुम्हाला समजलं नसेल की मी हे 4 प्रश्न हिलाच का विचारले किंवा त्याचं उत्तर तिने असं का दिलं. तुम्हाला असंही वाटलं असेल की ही उद्धट बोलते आहे किंवा खोटं बोलते आहे किंवा भगवंताला असं मुद्दामच वेगळं बोलते आहे, पण तसं नाही आहे म्हणाले भगवान. ती आचरणिक आहे, ती अध्यात्मामध्ये पुढे गेलेली आहे, आणि म्हणून नेमकं मी तिलाच विचारलं. त्या प्रश्नांची उत्तरं भगवान म्हणाले मी तुम्हाला देतो. तर पहिला जो प्रश्न होता कुठून आली आहेस, तर भगवान म्हणाले तिला मी या आशयाने विचारलं, तिला या अर्थाने विचारलं की अतीत मध्ये भूतकाळात कुठे होती, कुठून आली आहेस. 31 लोकांबद्दल भगवंताने जिक्र केलेला आहे. किती, आपण जशी मनुष्यभूमी, आता मनुष्यभूमीमध्ये आहोत, सर्वोत्तम भूमी कोणती, तर कोणती सांगितली आहे भगवंताने, मनुष्यभूमी. कारण मनुष्यच एक व्यक्ती असा आहे, जीव असा आहे
की जो दान पुण्य करू शकतो. मनुष्यच एक जीव असा आहे की जो सील पालन करू शकतो. पंचशील, अष्टशील, दशशील किंवा जे कोणते सील सांगितले भगवंताने. मनुष्यच एक व्यक्ती असा आहे की जो ध्यान करू शकतो. मनुष्यच एक व्यक्ती असा आहे की जो बुद्ध बनू शकतो. माहिती तुम्हाला. बाकी सगळे प्राणी इमानदार असतील, सुरक्षा करतील आपले वगैरे वगैरे, पण दान पुण्य करू शकत नाहीत, सील पालन करू शकत नाहीत, ध्यान करू शकत नाहीत. करू शकतात? नाही करू शकत. आणि म्हणून सर्वोत्तम भूमी कोणती तर भगवंताने मनुष्य भूमी सांगितलेला आहे. आणि त्यामुळे बुद्ध होण्यासाठी देखील 31 भूमीपैकी मनुष्य भूमीमध्ये जन्म ग्रहण करावा लागतो. हे डीप आहे, तुम्हाला सहज समजणार नाही. मी मगाशीच म्हणालो, सगळेच प्रश्नांची उकल प्रत्येकालाच होत नाही. प्रत्येकाची याची कॅपॅसिटी पण वेगवेगळी आहे आणि पूर्व कर्म पण वेगवेगळं आहे. जसं की विद्यार्थी असतात शाळेमध्ये, गणित तेच, विद्यार्थी तेच, क्लासरूम तीच, परंतु एखादा विद्यार्थी असतो त्याला लगेच समजते आणि काही काही विद्यार्थी असतात त्याने किती वेळ ऐको ते नळी फुंकली सोनारे होते बघा. कारण प्रत्येकाचा बुद्धिगुणांक सारखाच आहे का? प्रत्येकाची बुद्धी सारखीच आहे का? नाही आहे. आणि म्हणून प्रश्न केला की कुठून आली आहेस, तर कुठून आली आहेस म्हणजे तिला विचारलं आध्यात्मिक दृष्ट्या कुठल्या योनीमधून, भूमीमधून आलेली आहेस. ती म्हणाली भगवान माहित नाही. दुसरा प्रश्न काय होता? कुठे चालली आहेस, कुठे जाणार आहेस? आणि तिने काय उत्तर दिलं त्यावर पण माहित नाही. कुठे जाणार म्हणजे मरणोत्तर कुठे जाणार आहेस, मृत्यू नंतर कुठे जाणार आहेस. आता या दोन प्रश्नांची उत्तर देखील आपल्याला माहिती आहे का कुणाला तरी? आणि म्हणून जिथे आपल्या बुद्धीची लिमिट संपते तर आपल्याच लोकांजवळ हा जेव्हा विषय छेडतो की नाही ते लगेच या विषयाला इग्नोर मारतात. हे आपल्यात नाही म्हणतात काहीच. का तर बुद्धीची लिमिट आहे प्रत्येकाच्या आणि त्याच्याबरोबर श्रद्धा असावी लागते. म्हणून बुद्ध धर्म प्रत्येकालाच समजेल असं नाही. वरवर करणी तर समजेल. पंचशील आहे, त्रिसरण आहे, बुद्धं शरणं गच्छामी आहे, जे काही आहे ते, पण प्रॅक्टिकली जो अध्यात्म आहे तो प्रत्येकाला समजतो का? मुदिता काय आहे, उपेक्षा काय आहे, 4 ब्रह्मविहार काय आहेत हे समजतं का प्रत्येकाला? प्रथम ध्यान कोणतं, द्वितीय ध्यान कोणतं, तृतीय ध्यान कोणतं, चतुर्थ ध्यान कोणतं हे समजतं का प्रत्येकाला? हे नाही समजत बघा प्रत्येकाला. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास कोणता तर पुस्तकी ज्ञान वेगळं आणि प्रज्ञा जागृत ठेवून प्रॅक्टिकली मेडिटेशनच्या द्वारे जो अभ्यास करतो आपण विपස්සनेचा, आनापान सतीचा, तो वेगळा. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले इथल्या 99.99% लोकांना माहित नसते की आपण कुठून आलो. आणि पूर्व कर्मानुसार मी जे आता मघाशी म्हणालो की प्रत्येकाला वय, त्याचा स्वभाव काय काय प्राप्त झाला. काही लोकांचा, माणसांचा स्वभाव प्राण्यांसारखा असतो बघा. बघितलं तुम्ही? लगेच राग येणार, लगेच चिडचिड करणार, आपल्या लोकांना आईला ओळखणार नाही, बहिणीला ओळखणार नाही, भावाला ओळखणार नाही, किंवा कोणाला सहन करणार नाही. काही समोर आलं तर हे खाणार नाही, ते खाणार नाही, हे सहन होत नाही, ते सहन होत नाही. हा स्वभाव असतो बघा. प्राण्यांचा सुद्धा स्वभाव मनुष्यांमध्ये असतो. बिलकुल बघा तुम्ही, पुरुष पुरुष असतात पण काही पुरुषांमध्ये स्त्रियांचा स्वभाव असतो बघा. तुम्ही अनुभवत असाल. काही स्त्रिया स्त्रिया असतात पण पुरुष स्वभावाच्या पण स्त्रिया असतात बघा. तुम्ही पाहिलं असेल. हे पूर्वकर्माचा परिणाम आहे बघा. समजते तुम्हाला? पूर्वकर्माचा. काही लोकांना मदत करणारे असतात बघा. ह्याला मदत करू दे, त्याला मदत करू दे, ह्याला दान देऊ दे, त्याला दान देऊ दे, कोणत्या ना कोणत्या प्रकारची. आणि काही लोक एवढे कंजूस असतात की बिलकुल परिवारालाही नको, बस माझ्याकडेच राहिलं पाहिजे, मीच उपभोगलं पाहिजे, अशाही मानसिकतेचे लोक असतात बघा. भगवंताच्या काळातलं उदाहरण मी सांगितलं आपल्या प्रवचनामध्ये बघा. एका श्रेष्ठीचं तुम्ही ऐकलं असेल तर, की त्या श्रेष्ठीकडे सर्व काही होतं, स्वतःच त्यानं उपभोगलं नाही, म्हणजे तो इतका कंजूस होता. तर भगवंताने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणून प्रत्येकालाच आपलं अतीत जे काही आहे ते माहित नाही आहे. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की अतीत नाही आहे. अतीत आहे ना. कारण आंब्याच्या कोईचं उदाहरण दिलं भगवंताने. जसं की पुन्हा अवस्था बदलून आपण कसे येतो, तर भगवंताने सांगितलं मी गेल्यानंतर मी असाच नाही जन्माला येणार, पण पंचोपादान खंदा दुःखा जे सांगितलंय 12 दुःखांपैकी पंचोपादान खंदा दुःखा म्हणजे जसं की जाती, जरा, मरण, व्याधी हे जे सांगितलं, पिय अपिय सांगितलं. बघितलं तुम्ही? 12 प्रकारचं दुःख सांगितलं. त्या 12 प्रकारामध्ये मग 5 जे आहेत
ते पंचोपादान खंदा दुःखा रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान भगवंताने सांगितलं. हे उत्पन्न होणारे, उपादान म्हणजे काय तर उत्पन्न होणारे, पुन्हा उत्पन्न करणारे. पण फक्त आपण गेलो की हेच बॉडीन, हेच डोळेन, हेच शरीरान, हाच आवाजन, तेच माता पिता, तेच घर, असा विषय मात्र इथे नाहीये. जसं की आपल्या घरचा आंबा दारात लावलेला आहे, त्याला आंबा लागलेला आहे, तो पिकला, तो तुम्ही मला दिला किंवा कुणाला तरी दिला किंवा एखाद्या पक्ष्यानं तो तोंडामध्ये घेऊन पक्षी गेला कुठेतरी, फार लांबपर्यंत गेला, त्यानं ते आंबा खाल्ला, कोय तिथे जमिनीवरती पडली. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, त्या कोईला माती भेटली, पाणी भेटलं, ऊन भेटलं, हवा भेटली, पोषक वातावरण भेटल्यानंतर काय होतं त्या कोईतून अंकुर फुटतो. तो अंकुर फुटल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा जर पाणी भेटत राहिलं, पोषक जमीन वगैरे वातावरण जर भेटत राहिलं, तर तो अंकुर मोठा मोठा होतो. त्याला एक दिवस फुलं लागतात, त्या फुलांना फळं लागतात, म्हणजे आंबे लागतात. पुन्हा ते आंबे कोणीतरी खाता आणि इकडे तिकडे इकडे तिकडे जातं. भगवंतानं या प्रकारे संसरण सांगितलंय. संसरण, उपादान स्कंध तेव्हाच नष्ट होतात जेव्हा आपण अरहंत होतो. तीन तृष्णांचा जेव्हा समूळ नायनाट करतो आपण, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, म्हणजे निर्वाणाची अवस्था जेव्हा आपण गाठतो, तेव्हा मृत्यू, जन्म पुन्हा नाही, भवचक्रातून आपली सुटका झाली. ती लिंक तिथे तुटली. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे त्या मुलीला सांगताना की आपण कुठून आलो हे आपल्याला माहिती नाहीये, कुठे जाणार हेही तिला माहिती नाहीये. भगवंताला तर माहित असतं, पण कुठे जाणार हेही तिला माहिती नाहीये. तिसरा जो प्रश्न विचारला आणि तिने होकारार्थी उत्तर दिलं, हो माहिती आहे, तर ते कोणता प्रश्न होता तो की खरंच माहित आहे का, विचार खरंच माहित नाही का, तर माहित आहे असं सांगितलं. तर तो प्रश्न असा होता की आपण मरणार आहे हे तुला माहित नाही का, तर ती म्हणते माहित आहे. आता आपल्याला माहित नाही का आपण मरणार आहोत म्हणून, पण विषय असा आहे की आपल्याला जर कोणी म्हटलं की आपल्याला ते शब्द ऐका वाटत नाही आणि स्वतःला तर बोलावंच वाटत नाही, कारण मरणाची एवढी भीती आहे ना. भगवंताने सांगितलं, परंतु आपण म्हणत नाही म्हणून, विचार करत नाही म्हणून आपण थांबणार आहोत असा काही विषय आहे का, तर नाही आहे. तर भगवंताने तिला ते विचारलं की आपण मरणार नाही का, तर ती काय म्हणाली, मरणार आहोत, प्रत्येक जण मरणार आहे. आणि चौथा प्रश्न, मृत्यूनंतर कुठे जाणार आहे, म्हणजे तुला माहित नाही का, माहित आहे का, तर ती नाही म्हणाली. म्हणजे मृत्यूनंतर कुठे जाणार हे माहित आहे का, तर ती काय म्हणते, नाही. आपल्याला तरी माहिती आहे का. आणि म्हणून शेवटचं जे चित्त असतं, भगवंत म्हणाले, आपण शेवटचा श्वास म्हणतो ना, चित्ताची अवस्था, बॉडी तीच असते, पण चेतना जी असते, विज्ञान जे असते ते निघून जाते. बघा, या वातावरणामध्ये विलीन होते. जसं सॅटेलाइट आहे, मोबाईलचं नेटवर्क आहे, प्रत्येक सिम कार्डचं नेटवर्क वेगवेगळं आहे, अगदी त्याचप्रमाणे करोडो अब्जो उपादान स्कंध या वातावरणात असतात. जेव्हा नर मादी एकत्र येतात, फक्त स्त्री आणि पुरुषांचीच गोष्ट नाहीये, जेव्हा नर मादी जेवढे जीव आहेत ते जेव्हा एकत्र येतात, तर भगवान म्हणाले तेव्हा मग तत्सम गुणधर्म असलेले, तत्सम गुणधर्म असलेले जे उपादान असतात ते तिकडे कॅच करतात, अट्रॅक्ट होतात आणि मग तिथे पुन्हा पुनर्भव होतो. बघा, तर त्याच्यातही असं आहे की म्हणून बघा, काही लोकांशी आपलं पटते आणि काही लोकांसोबत आपलं पटत नाही. बघा, तुम्ही दुनियेमध्ये जात गेल्यानंतर वावरत असताना असं कधी कधी वाटते की यांच्याशी आपण मैत्री केली पाहिजे, यांच्या बरोबर आपण राहिलो पाहिजे, यांच्याशी नको नको, यांच्याकडे जाणं नको, यांना बोलणं नको, यांना काही देणं घेणं नको, असंही वाटते कधी कधी. बघा, जवळचे लोक राहतात पण त्यांच्याशी सलगी करणं नको असं वाटतं. बघा, आणि कधी कधी दूरचे लोक राहतात पण त्यांच्याशी कधी कॉन्टॅक्ट झाला तर त्यांचा सहवास, त्यांचं बोलणं हवं असं वाटतं. बघा, तर भगवंतानं ह्याच्यासाठी सुद्धा एक उपदेश दिला की असं का होतं. तर भगवान बुद्ध म्हणाले, पूर्व कर्माचा तोही परिणाम असतो आणि त्यामुळे मला जास्त गुंतवत नाहीये, पण मी हे उदाहरणासाठी म्हणून सांगायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. आणि चौथी गोष्ट भगवंताने तिला सांगितली की कोणालाही इथे माहिती नाहीये, म्हणजे याचा अर्थ चौथी गोष्ट सांगताना की मृत्यूनंतर कुठे जाणार आहे. तर म्हणून भगवंताने सांगितलं अनित्य, अनात्मा आणि दुःख हे तीन सिद्धांतांची मांडणी केली भगवंताने. अनित्य म्हणजे काय, तर इथे नित्य, शाश्वत, ध्रुव काहीच नाही. आता लाईट गेली, आता लाईट अशीच राहील का, जाऊ गेली म्हणजे गेली का, येणार नाही का, ते येईल. तुम्ही इथे बसलात, मी इथे बसलो, इथेच बसेल का आपण,
नाही बसणार। आता समजा तुम्हाला भूक लागली असेल, तर आमचं तर झालंय, पण तुम्हाला समजा भूक लागली, तर भूक लागली जेवले तुम्ही, जेवले झालं का मग आता पुन्हा जेवावं लागणार नाही का? पुन्हा जेवावं लागेल बघा। किंवा संध्याकाळी झोप आली आहे तुम्हाला आणि झोपले तुम्ही 7-8 तास जरी झोपले, सकाळी उठले, पुन्हा झोप येणार नाही का? भगवान बुद्धाने सांगितलं जीवनाचं चक्र असंच आहे। उपभोग कितीही घेत गेलो तरी पुन्हा 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 हवंसं वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात, परंतु आपल्या पंच इंद्रियांवरती जेव्हा आपण कंट्रोल ठेवतो, उपभोग घेणे थांबवायला सांगितलं नाही भगवंताने, कंट्रोल ठेवायला सांगितलंय। जसं आपण हे बोलण्यासाठी दिलाय, पण बोला, पण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय, किती बोलतोय, बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे, ह्याचा वापर कसा करावा त्याचा कंट्रोल भगवंताने शिकवला। मनाने जर विचार करतोय तर काय विचार करतोय, काय विचार करायला पाहिजे, काय विचार नाही करायला पाहिजे, किती विचार करायला पाहिजे, किती विचार करायला नाही पाहिजे, ह्या संदर्भातला कंट्रोल भगवंताने सांगितलं। मन तर फार सूक्ष्म आहे आणि त्याला धरून अनेक विषय भगवंताने शिकवले। शरीराच्याही संदर्भात सांगितलं, याला कोणतं काम लावावं, कोणतं काम लावू नये, कुशल अकुशल सुद्धा याच्या संदर्भात भगवंताने सांगितलं। म्हणून अनित्य म्हणजे नित्य इथे काही नाही, शरीरही नित्य नाहीये, प्रत्येक जणाला जावं लागणार। आई गेल्या बघा, आईचा स्वभाव चांगला होता, धार्मिक होत्या, श्रद्धावान सिलवान होत्या, पण भगवंताचं वचन काय आहे, चांगलेही जाण्यासाठीच येतात आणि वाईटही जाण्यासाठीच येतात। कधी कधी तर वाईट फार जास्त काळ राहतात, हे तुम्ही पाहिलं असेल। वाईट स्वभावाचे लोक त्या दिवशी एक जण म्हणे, ते त्यांच्या घरातलीच व्यक्ती, आता नाव नाही समजू शकत, पण खरोखर कधी कधी घरातले लोक वैतागतात, एवढा कोणाकोणाचा स्वभाव डेंजर बघा। असं होते कधी कधी, आईला त्रास देतील, वडिलांना त्रास देतील, भावाला, बहिणीला, बायकोला, नवऱ्याला, कोणाला त्रास देईल सांगता येत नाही बघा, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा। त्या कुटुंबातील लोक आले आमच्याकडे आणि रडत होते ते आई वगैरे, आणि मला म्हणे बा भत्तेजी सारे लोक जातात आणि हे कसं जात नाही, असं होते। तुमच्या माहितीसाठी तुम्ही पाहत असाल कधी कधी, तर म्हणून भगवंताने सांगितलं आहे की इथे नित्य काही नाही, कोणी इथे राहणार नाही, सर्व काही बदल अनित्य अनात्म। अनात्म म्हणजे मी आणि माझंही म्हणण्यासारखं हकीकत मध्ये काहीच नाही आहे बघा। आपल्याकडे काहीच राहत नाही, ज्याला आपण आपलं म्हणतो, आमच्याकडे असो का तुमच्याकडे असो, ज्याला आपण चिपकून राहतो, लगाव, भगवान म्हणाले लगाव नका ठेवू, उपभोग घ्या त्या गोष्टींचा, पण चिपकाव लगाव ठेवू नका, कारण चिपकाव लगाव अटॅचमेंट जी असते ना, ती दुःख देऊन जाते बघा। म्हणून पीयपी दुःखा आणि अपीयपी दुःखा, हे बुद्ध वचन आहे बघा। प्रिय लोक दुःख देऊन जातात बघा। कुणाला आवडेल आपली आई गेलेली, कुणाला आवडेल आपले वडील, भाऊ बहीण किंवा परिवारातील लोक गेलेली, कुणाला तरी आवडतं का? म्हणून लोक धाय मोकलून रडतात बघा, दुःख व्यक्त करतात, आणि ते साहजिकच आहे। भगवंतानच सांगितलं आहे की प्रिय लोक दुःख देऊन जातात, आणि अप्रिय लोक जेव्हा आपल्या संपर्कात येतात, समोर येतात, तेव्हाही दुःख होते बघ। कारण ज्यांचं म्हणतो आपण की तोंड पाहायचं नाही, त्यांच्याकडे जायचं नाही वगैरे वगैरे, आणि नेमकं ते समोर आले की दुःखच होतं प्रत्येकाला। म्हणून मी आणि माझं म्हणण्यासारखं भगवान म्हणाले इथे काहीच नाही। अनंत लक्षण सुप्त भगवंताने सांगितलं, अनंत लक्षण सुप्त म्हणजे अनात्म, या जगामध्ये आपलं काही नाही। जसं एक काळ होता निजामाचं राज्य होतं, एक काळ होता मोगलांचं राज्य होतं, एक काळ होता सम्राट अशोकाचं राज्य होतं, एक काळ होता कनिष्काचं राज्य होतं, नाही का? सिकंदर बादशाह, सगळीकडे त्याच्या स्टोऱ्या सांगितल्या जातात। आज कुठे कुठे त्याचं राज्य, कुठे त्याची तलवार, कुठे त्याचं राजवाडा, कुठे त्याची मुलं बाळ नातवाईक आहे का? कुठे आहे? तर भगवान बुद्ध म्हणून सांगितलं या अनुषंगाने की इथे ऍक्च्युअल मध्ये आपलं काही नाही। आपण जेव्हा जातो तेव्हा खरोखरच भगवंताचं वचन आहे, येतानाही आपण काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन जाऊ शकत नाही। मागे राहतात ते कर्म, आणि जी प्रॉपर्टी धन दौलत आहे ती तर आपल्या वारसांना आपली इच्छा नसताना देखील मिळणारच आहे। म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जे आपल्या वारसांना मिळणारच आहे त्याच्यात गुंतून नका राहू, जे अनमोल आहे, जे मूल्यवान आहे, बुद्धाचं वचन आहे, कर्म सिद्धांत आहे, सील आहे, दान आहे, आपल्या मुलांना वारसांना ते देता आलं पाहिजे। आणि मला वाटतं आईने आपल्या परिवाराला भरभरून ते दिलेलं आहे बघा। अध्यात्माचा जो ठेवा आहे, बुद्धाच्या प्रतीची जी श्रद्धा आहे, धम्माच्या संघाच्या प्रतीची जी श्रद्धा आहे, आता इथे आलो आम्ही पाहत होतो वेगळा ग्रंथ संपदा आहे,
फार कमी घरांमध्ये ग्रंथ पाहायला मिळतात. घरं मोठमोठी असतात आपल्या लोकांची, पण ग्रंथ वगैरे पूजा घर किंवा धार्मिकता वगैरे फार कमी लोकांकडे पाहायला मिळते. आणि त्यामुळे बघा अनित्य, अनात्मा आणि दुःख. दुःख तर भगवान बुद्धांनी 12 प्रकारचं दुःख सांगितलंय. आणि म्हणून निश्चितपणे आपल्या परिवाराला जरी दुःख झालेलं असेल तरी सुद्धा मात्र हे कुशल कर्म, पुण्य कर्म आपण आईसाठी करत आहोत, त्यांच्या सुगतीसाठी करत आहोत. आणि त्यामुळे त्या मुलीला हा छोटासा उपदेश जो दिला, जीवनाबद्दलचा उपदेश तिला समोर ठेवून हा उपदेश दिलेला आहे. ऍक्च्युली प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा उपदेश अत्यंत महत्वाचा आहे. कुणालाही माहिती नाही आपण कुठून आलो, कुणालाही माहिती नाही आपण कुठे जाणार आहोत, आणि कुणालाही माहिती नाही आहे की आपण कुठल्या गतीला जाणार आहोत. आणि मरणाच्या संदर्भात फक्त माहिती आहे की आपण मरणारे आहोत. आणि त्यामुळे आई आपल्यातून निघून गेल्या कार्तिक आई. त्यांच्या निमित्ताने मागच्याही वेळेला आपल्या साजापूरला महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला 3 महिन्यांचं श्रामणेर प्रशिक्षण शिबिर होतं. तेव्हा आपण संपूर्ण श्रामणेरांना आपल्या घरी भोजन दान दिलं होतं. आणि याही वेळेला आपण आईच्या निमित्ताने हे भोजन, चिवर आदी दान जे देत आहात हे अत्यंत महत्वाचं दान आहे. आईच्या स्मृती, आईच्या आठवणी आणि त्यांनी केलेलं कुशल कर्म, पुण्यकर्म सदोदित आपल्याला परिवाराला प्रेरणा देत राहू. आणि आईच्या निमित्ताने आपण हे जे पुण्यकर्म करीत आहात, हे पुण्यकर्म आईच्या सुगतीसाठी कारणीभूत ठरो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. The great happiness. Buddham saranam